पवार कुटुंबातल्या नात्यांमध्ये सध्या राजकारणामुळे वितुष्ट आलेलं आहे। सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये राजकीय वार पलटवार सुरू आहेत आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंनी खंत व्यक्त केली आहे। पाहूयात। सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातलं हे दृश्य सगळ्यांच्याच लक्षात आहे। दिवाळी असो किंवा भाऊबीज असो, असे कितीतरी सण त्यांनी साजरे केले। इतकंच नव्हे तर बारामतीसह राज्यातील इतर मतदारसंघात एकत्रितपणे प्रचार करून दोघांनी विरोधकांना चितपटही केलं होतं। पण आता पक्ष बदलल्यानं नात्यातही अंतर आलंय। दोघे बहीण भाऊ एकमेकांवर राजकीय टीका करतायत। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत, तर सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांनी बारामतीतला गड मजबूत करायला सुरुवात केली आहे। पण मी तुम्हाला सांगतो, मी यावेळेस पक्क ठरवलंय, तुम्ही मला ढिगाणी मतं द्या, मला म्हणजे माझ्या बायकोला, आणि त्या पद्धतीनं तुम्ही बटन दाबा। मी इतकं चांगलं एज्युकेशन इन्स्टिट्यूट दौंड शहराच्या परिसरामध्ये निर्माण करतो। बारामतीच्या कुरुक्षेत्रात पवार कुटुंबातच युद्ध सुरू झालंय। अजित पवारांनी त्यांच्या शैलीत प्रचार सुरू केलाय। अहो, हे काम करून द्या असं पत्नी म्हणाली तर करावंच लागणार, नाहीतर माझं काही खरं नाही, त्यामुळे माझ्या पत्नीला निवडून द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं। त्यावरून सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना चांगलेच टोले लगावले। खरं तर दादा असं कधीच बोलायचे नाहीत। मला आश्चर्य वाटतंय की ज्या पद्धतीने आजकाल ते भाषणं करतात, आणि जवळपास 18 वर्ष आम्ही एकाच संघटनेत अतिशय गुणागोविंदाने काम केलेलं आहे। त्याच्यामुळे आज गेल्या 6 महिन्यात असं काय घडलंय ह्या प्रश्न माझ्याही मनात अनेक वेळा येतो। अजित पवारांवर बहिणीचं प्रेम कमी पडलं का हे सांगता येणार नाही, मात्र सध्या नात्यापेक्षा राजकारणच वरचढ ठरल्याचं बारामतीत पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।